लोकसभेमध्ये 45+ अनुषंगानं भाजपनं तयारी सुरू केली आहे आणि त्याच मुद्द्यासंदर्भात आज मुंबईत निवडणूक व्यवस्थापन समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे। या बैठकीला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख अतुल भातखळकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मुंबईतले भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी हजर आहेत। अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आजच्या बैठकीत नेमकी कोणती रूपरेषा किंवा कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा अपेक्षित आहे, काय ठरवलं जाईल? नानादा, जर का बघायचं तर आमदार अपात्रता निकाल जो आहे तो आज लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच अनुषंगानं दुसरीकडे जर का बघायचं तर लोकसभा 45च्या अनुषंगाने भाजप तयारीला लागल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूण येत्या काळामध्ये काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला पार पडताना पाहायला मिळतील आणि त्यातच मुंबईत भाजपची निवडणूक व्यवस्थापन समितीची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडताना दिसते आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती आपल्याला दिसते। सोबतच भाजप अध्यक्ष आशिष शेलार आहेत, सोबत अतुल भातखळकर, मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आणि जे मुंबईतील महत्त्वाचे आमदार आहेत ते देखील या संपूर्ण बैठकीला उपस्थित आहेत। आज एकूण या संपूर्ण जे नेते आहेत त्यांच्याकडनं महाराष्ट्रातल्या भाजपच्या जे भाजपच्या हातात मतदारसंघ आहेत त्याचा आढावा जो आहे तो त्यांच्याकडनं घेतला जाणार आहे आणि सोबतच त्याचा कशा अनुषंगानं एकूण निवडणुकाला सामोरे जायचं आहे यासाठी देखील चाचपणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।